मुंबईसाठी भाजप आणि शिवसेनेची थोड्याच वेळामध्ये बैठक सुरू होणार आहे। तिढा असलेल्या जागांवर शेवटचा हात फिरणार आहे आणि जागा वाटप निश्चित झालं असलं तरीही काही जागांवर दोन्ही पक्षांचा दावा आहे। आता अशामध्येच हा जागांचा तिढा आजच सोडवत यादी जाहीर न करता थेट एबी फॉर्मचं वाटप उमेदवारांना केलं जाईल। सूत्रांकडून ही माहिती मिळते आणि त्यासाठी आज एक महत्त्वाची बैठक आयोजित केली आहे। आपण पाहतोय की मुंबईसाठी आता एबी फॉर्मचं वाटप करण्यात येणार आहे। तिढा असलेल्या काही जागांसाठी आता ही बैठक होतीये। आपल्यासोबत गणेश कवडे जोडले गेलेत। गणेश, आपण पाहतोय की भाजप आणि शिंदेमधला तिढा मुंबईसाठी काही सुटत नाहीये। कोणत्या कोणत्या जागांवर हा तिढा आहे आणि त्यासाठी आज बैठक होते, कोण कोण उपस्थित राहील? नक्कीच ज्या पद्धतीने खरं तर ही महत्वाची बैठक मानली जाते, कारण की अनेक ठिकाणचा तिढा आहे तो अद्याप कायम असल्याचं पाहायला मिळते। विशेष करून 20 जागांचा तिढा आहे तो कायम आहे। यामध्ये दोन्ही पक्षांकडून आहे त्या जागा सोडण्यासाठी तयार नाहीयेत। विशेष मागाठाणे असेल, दादर माहीम या भागातल्या काही जागा आहेत आणि याच्यावरचा तिढा आहे तो कायम आहे। आणि यासाठी आशिष शेलार असतील, अमित साटम असतील, प्रवीण दरेकर, त्याचबरोबर राहुल शेवाळे यांच्या सगळ्या उपस्थितीमध्ये ही महत्वाची बैठक आहे ती पार पडताना पाहायला मिळते। मात्र काही ठिकाणी मैत्रीपूर्व लढत होते का हे देखील पाहणं गरजेचं आहे, कारण की दोन्हीकडून दावा केल्यामुळे काही मतदारसंघामध्ये ही मैत्रीपूर्व लढत होईल। तर दुसरीकडे असं देखील सांगितलं जातं की काही ठिकाणी उमेदवार अदलाबदल आहे ती देखील करण्याची संभावना व्यक्त केली जाते। त्यामुळे उमेदवार अदलाबदल करून देखील हे जागेचा तिढा सुटतोय का की काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत मुंबईमध्ये पाहायला मिळते हे देखील पाहणं गरजेचं आहे। नक्कीच, धन्यवाद गणेश सविस्तर माहितीसाठी। तेव्हा आजच्या बैठकीनंतर काय चित्र स्पष्ट होत आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरतंय।